काही PYQ सांगा किंवा मग असे क्वेश्चन जे रिपीट होऊ शकतात किंवा कुठल्या क्वेश्चनला कसं लिहायचं आन्सर, तर आपण सगळ्यात आधी तर तुम्ही पॅटर्न समजून घेतला पाहिजे की तुम्हाला मार्क कसे आणि कुठल्या प्रश्नामध्ये कसे किती मार्क घेता येतात. तर हे बघा एकदम साधी स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंग केमिस्ट्री सब्जेक्ट पास व्हायचा असेल तर तुम्हाला साधारण ESCचा जो पेपर असतो तो 60 मार्काचा असतो. जी इंजिनिअरिंग केमिस्ट्री थेरी एक्झाम आहे ती साधारण 60 मार्काची असते. 60 पैकी ॲटलिस्ट मिनिमम तुम्हाला 20 मार्क्स येणं काय महत्त्वाचं आहे, बरोबर. मिनिमम तुम्हाला किती मार्क्स पाहिजे, त्याच्यामध्ये 20 मार्क्स पाहिजे. मग 20 मार्क्समध्ये जर तुम्ही पॅटर्न व्यवस्थित बघितला तर तुम्हाला पॅटर्न असा दिसून येईल की टोटल क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन 1 असतो, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 असे 6 प्रश्न असतात, बरोबर. जो पहिला प्रश्न आहे तो पूर्णपणे काय असतो, MCQ असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला 12 MCQ दिलेले असतात फॉर 1 मार्क इच. मग 12 × 1 = 12 मार्क. ओके, याप्रमाणे असणार आहे पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन असा असणार आहे, आता ह्या MCQ मध्ये ऑल 5 चॅप्टर्स असणार आहेत. काय असणार आहे, ऑल 5 चॅप्टर्स. मग प्रत्येक चॅप्टरवर 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले असतील साधारण. क्वेश्चन 2 मध्ये पूर्णपणे चॅप्टर नंबर 1 विचारलेलं असतं. पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला पॅटर्न कळला तर पेपर लिहिणं खूप तुमचं काय होणार आहे, सोपं होणार आहे. मग पहिलं चॅप्टर विचारलेलं असतं. पहिल्या चॅप्टरमध्ये 2 क्वेश्चन विचारले असतात. तुम्हाला 2 पैकी 2 सॉल्व्ह करायचे फॉर 6 मार्क इच, बरोबर. तर ते झाले 12 मार्क, राईट. देन तुम्ही आले क्वेश्चन 3 कडे. तर क्वेश्चन 3 मध्ये पूर्णपणे सेकंड चॅप्टरचे क्वेश्चन विचारलेले असतात. 2 क्वेश्चन दिलेले असतात, 2 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात. कंपल्सरी 2 क्वेश्चन असतात, A आणि B. फॉर तिथे प्रत्येक क्वेश्चनला 6 मार्क्स असतो पुन्हा. तर झाले किती, 12 मार्क अगेन. इथून तुम्हाला मात्र थोडा एक एक्स्ट्रा एक क्वेश्चन ऍड करून दिला जातो. चौथ्या क्वेश्चन मध्ये पूर्णपणे 3rd चॅप्टर विचारलेलं राहतं. तुम्हाला दिलेले असतात 3 क्वेश्चन, 3 पैकी सॉल्व्ह करायचे असतात. 2 × 6 मार्क = 12 मार्क, राईट. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 कडे जर आले तुम्ही, तर क्वेश्चन 5 मध्ये पूर्णपणे 4th चॅप्टर विचारलेलं असतं. इथं पुन्हा तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले असतात, 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे फॉर 6 मार्क इच. तर किती झाले, पुन्हा 12 मार्क झाले, राईट. त्याच्यानंतर तुम्ही पुढे आले क्वेश्चन 6 कडे. तर हे क्वेश्चन 6 मध्ये पूर्णपणे चॅप्टर नंबर 5 विचारलेलं असतं. यात पण तुम्हाला 3 क्वेश्चन दिले, 3 पैकी तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे. 6 मार्कासाठी 1 क्वेश्चन असणार आहे. तर टोटल किती झाले ते 12 मार्क. आता जर तुम्ही यांची सम केली, हे 1 2 3 4 5 6 म्हणजे 12 × 6, 12 × 6 = 72 मार्क्स. म्हणजे टोटल पेपर कितीचा आहे तुमचा, वाला 72 मार्काचा आहे. तुम्हाला फक्त मार्काचा किती सॉल्व्ह करायचा आहे, फक्त 60 मार्काचा सॉल्व्ह करायचा आहे. तर मग याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 जो असतो हा तो तुमचा वाला कंपल्सरी क्वेश्चन असतो. कसा असतो, कंपल्सरी क्वेश्चन असतो. बट क्वेश्चन 2, 3, 4, 5 आणि 6 यापैकी हे किती झाले, आता हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. तर ह्या 5 क्वेश्चन पैकी तुम्हाला तिथं नोट दिली असते कोणतीही फक्त 4 सॉल्व्ह करा. तुम्हाला याच्यापैकी काय करायचं आहे, फक्त 4 सॉल्व्ह करायचे. मग तुम्ही समजा क्वेश्चन 2 सॉल्व्ह केला, क्वेश्चन 1 तर कंपल्सरी म्हणजे हा 1 झाला, हा 2रा, हा 3रा, 4था आणि 5वा. याच्यापैकी तुम्ही कुठलेही काय करू शकता, 4 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे पूर्णपणे तुम्ही कोणतेही एक चॅप्टर इलिमिनेट करू शकता. म्हणजे कोणत्याही एका चॅप्टरचा तुम्ही अभ्यास जरी नाही केला तरी सुद्धा तुम्ही 60 आउट ऑफ 60 मार्क पेपरमध्ये घेऊ शकता, 60 आउट ऑफ 60 मार्क, बरोबर. हा पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे की सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला कुठे घेता येतात, तर सगळ्यात जास्त मार्क हक्काचे मार्क म्हणू शकतो आपण त्यांना. तर ते मार्क असतात म्हणजे MCQचे. जर तुमचे 12च्या 12 MCQ बरोबर असतील तर 12 मार्क इथं कोणीही मार्क कापत नाही, बरोबर. मार्क कट होण्याचे चान्सेस थेरी क्वेश्चनमध्ये जास्त असतात. कारण थेरीमध्ये आपण इतर विषय काय असतो की महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते लिहिणं महत्त्वाचं असतं. आपण इतर काही गोष्टी लिहिल्या असतात कधी कधी, त्याच्यामुळे मार्क कट होण्याचे चान्सेस असतात. बट MCQ मध्ये तुमचे कुठलेही मार्क कट होणार नाहीत. म्हणून MCQ आपले चुकणार नाहीत, यावर सगळ्यात प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. तर इथून आता तुम्हाला पॅटर्न कळला असेल. आता आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये MCQ बघणार आहेत की MCQ कुठले कुठले विचारले गेले आहेत, कुठले कुठले विचारले जाऊ शकतात. थँक्यू.